जागतिक स्तरावर आजवर अनेक मराठी तरुणांनी आपल्या कर्तृत्वानं ठसा उमटवलाय। पुण्यातले मंदार जोगळेकर हे त्यापैकीच एक। आजच्या तंत्रज्ञान युगात मंदारनं काळाची गरज ओळखून आपली पावलं टाकली आणि प्रत्येक पावलागणिक यशाची पायरी सर केली। myविश्व.com, globalmarathi.com आणि bookganga.com च्या माध्यमातून जगभरातल्या मराठी लोकांचे एक नवं विश्व त्यांनी साकारलंय। कोकण ते अमेरिका वाया पुणे हा प्रवास आहे सोशल नेटवर्किंग मध्ये यशस्वी ठरलेल्या एका तरुणाचा। ही कहाणी आहे कोकणातल्या साखरपे या छोट्याशा गावातून आलेल्या मंदार जोगळेकर यांची। या छोट्याशा खेड्यात मंदारनं आपलं 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं, पण केवळ शिक्षण हे मंदारचं ध्येय नव्हतं। काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा ध्यास त्याला स्वस्थ बसून देत नव्हता आणि याच ध्यासापोटी ते दाखल झाले विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये। पुढे पुणे हेच मंदार जोगळेकर यांची कर्मभूमी बनलं, पण हा प्रवास इतका सोपाही नव्हता। पुण्याच्या आपटे प्रशालेतून त्यांनी आपलं पुढचं शिक्षण सुरू केलं, पण त्यांची खरी ओढ होती ती कॉम्प्युटरकडे। शिक्षण घेत असतानाच त्यांनी प्रायव्हेट क्लासमधून कॉम्प्युटरचा कोर्सही पूर्ण केला। वाचनालयात काम करताना तिथून वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली आणि माझ्या सुदैवाने मला संजीवनी मराठे, शांता शेळके अशा लोकांना जाऊन पुस्तकं वाचून दाखवणं, त्यांच्या वयोमानानुसार त्यांना वाचायला त्रास व्हायचा, तर त्यामुळे ते मला संधी खूप मिळाली आणि अशा प्रकारे पुस्तकांच्या क्षेत्रामध्ये मला एक वेगळी आवड तयार झाली। कॉम्प्युटरची आवड आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द बाळगलेल्या मंदार जोगळेकर यांना अमेरिकेत काम करण्याची संधी मिळाली। साधा समुद्रापार मंदारच्या जोडीला होतं पुस्तकांचं वेड आणि माणसं जोडण्याची आवड, पण ही आवड त्यांनी केवळ स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही। जगभरातील मराठी माणसांना याचा कसा फायदा होऊ शकतो याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि यातूनच साकारली मायविश्वची संकल्पना। नेटवर्किंग मधनं व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस मिळत नाहीत की ऑर्कुट असेल किंवा सुरुवातीचं मायस्पेस असेल किंवा आता फेसबुक असेल अशा किंवा लिंक्डइन असेल, ह्या ह्याच्यात लोक एकमेकांना कनेक्ट होतात आणि पण तिथून टाइमपासच्या व्यतिरिक्त त्यातून व्हॅल्यू ॲडिशन्स मिळत नाही। त्या ह्याच्यातून मायविश्व ही कल्पना पुढे आली। अमेरिका स्थित कंपनीच्या माध्यमातून त्यांनी bookganga.com ही पुस्तकांची वेबसाईट आणि globalmarathi.com ही मराठी माणसांना जोडणारी वेबसाईट सुरू केली। शून्यातून विश्व उभं करणाऱ्या मंदारच्या मायविश्वची संकल्पना चांगलीच रुजली। जगभरातील मराठी माणसं एकमेकांना जोडली गेली। मराठीतलं उत्कृष्ट साहित्य त्यांना वाचायला मिळालं। बघता बघता मायविश्वची व्याप्ती वाढत गेली, जबाबदारी सुद्धा वाढलेली होती। अशात त्यांना गरज होती मनुष्यबळाची। मंदार यांनी आपली टीम तयार केली। खेड्यापाड्यातून शहरात आपला मार्ग शोधण्यासाठी आलेल्या हुशार मुलांना त्यांनी पहिलं प्राधान्य दिलं। आपल्या खेड्यांमध्ये जर जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी पोहोचली, दळणवळणाची साधनं तर उपलब्ध झालेलीच आहेत, पण तरुणांना जर तो तिथे रोजगार तयार करता आला तर त्याचा फायदा हा छोट्या छोट्या गावांमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होण्यासाठी होणार आहे। मनाची जिद्द आणि झेप घेण्याची इच्छा असेल तर परिस्थितीच्या बेड्याही तुम्हाला अडवू शकत नाहीत, हेच मंदारनं दाखवून दिलंय। आज अमेरिकेसारख्या प्रगत देशात त्यांनी मराठीचा झेंडा फडकत ठेवलाय। मराठी भाषेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या या मराठी तरुणाचा म्हणूनच अभिमान वाटतो। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी आणि अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे। अतुल जैन आपल्यासोबत आहे दिल्लीवरून। अतुलजी, कहाण्या आपण एक एक बघतोय, यशस्वीतेच्या कहाण्या सगळ्या पुढे चाललेल्या आहेत। जगभरात तुम्ही जैन इरिगेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामांसाठी फिरताय। मला या निमित्तानं एकच विचारावंसं वाटतं की मंदार जोगळेकर सारखा तरुण ज्या पद्धतीने असा जगातल्या प्रत्येक व्यक्तीशी जोडला जातो, मराठी तरुणाला जो आजचा मराठी तरुण आहे, जो प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची आस धरून बसलेला आहे, जगाच्या कानाकोपऱ्यातली कवाडं त्याच्यासाठी कशी खुली होऊ शकतात, काय तुम्ही सांगाल या सगळ्या याच्याबद्दल? जी
जगभरातील अपॉर्च्युनिटींची जी कवाड आहे तिथं आता सर्वांसाठीच ओपन आहे, कारण की करंट जे कम्युनिकेशनची साधनं अवेलेबल झाली आहेत, पर्टिक्युलरली जिथे ग्लोबल विलेज हीच कन्सेप्ट आता रुजलेली असल्यामुळं आता सिक्युरिटी किंवा सिक्रेसी हे इश्यू लागू नाही आहेत. आणि दळणवळण एवढं इझी झाल्यामुळं तुम्ही म्हणजे दुनियाभरचा तुमचा क्लायंटेल तुम्ही क्रिएट करू शकताय किंवा विश्वभरासोबत तुम्ही तुमचा आज बिझनेस करू शकतात. तर जी एक बेसिक अडचण होती की तो विचार असूनही मनुष्य विचारच फक्त राहिला, म्हणजे स्वप्न फक्त स्वप्न राहिलं. स्वप्नाची पूर्तता करायला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जे काप करायला पाहिजे ते आधीच्या म्हणजे काळात कमी होतं. परंतु जसं जसं आता दळणवळणाचे जो एक इफेक्ट वाढला आहे किंवा अवेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन जशी वाढली आहे, तर तो कॉन्फिडन्स आता सर्वांचा इन एनी केस वाढत चाललेला आहे. हावेवर बेसिकली जी एक बौद्धिक किंवा मानसिक सीमा आपण जी आपल्या अवतीभोवती निर्माण करून घेतो आणि त्याला नाव मात्र आपण भौगोलिक सीमेचं देऊ शकतो किंवा देतो, ते न करता आता आजच्या जमान्यामध्ये आपण तो एक विषय झटकून टाकायला हवा. आणि दुनियामध्ये ज्या काही अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत त्या सर्वांसाठी अवेलेबल आहेत. एका पर्टिक्युलर कंट्रीचं कोणाचं त्याच्यावर आता कंट्रोल किंवा सुप्रिमसी आहे असा विषय राहिलेला नाही. हेच आपण ह्या तिघं जे काही आपण केसेस बघितल्या ह्याच्यातनं आपल्याला म्हणजे प्रकर्षाने जाणवेल की जर कधी मेहनत करायची तयारी आहे, जिद्द आहे, प्रामाणिकपणा आहे, क्वालिटी आणि एक कस्टमर इन्क्लुझिव्हनेस ह्या गोष्टींचा कुठेही म्हणजे कॉम्प्रोमाइज ह्या गोष्टींचा आपण तिथं करू नये किंवा करणार नाही, हे जर कधी पथ्य आपण पाळलं तर मग आज विश्व हा आपल्यासाठी बाजारपेठ ही आपल्यासाठी ओपन आहे. कारण की आपल्याकडे कष्ट करायची जी तयारी आहे, ओव्हरऑल ह्युमन रिसोर्स ची अवेबिलिटी ती टेक्निकल असू द्यात, कमर्शियल असू द्यात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असू द्यात, त्याच्यात कमी नाही. आपल्याकडे खूप तो टॅलेंट आज अवेलेबल आहे. फक्त त्यांना दिशा द्यायचं काम आणि एक अपॉर्च्युनिटी निर्माण करून द्यायचं काम आपल्याला जर कधी करायचं. टॅलेंट आपल्याकडे भरपूर आहे, त्याला फक्त मोटिवेट करण्याची गरज आहे, त्याला दिशा देण्याची गरज आहे, त्याला मार्गदर्शन करण्याची गरज आहे असं अतुलजी म्हणतात. अगदी मुद्देसूद त्यांनी मत मांडलेलं आहे. आपल्यासोबत अतुल जैन असेच असणार आहेत आणि ब्रेक नंतर एका अशा व्यक्तीला आपण भेटणार आहोत जी व्यक्ती त्याचं कार्य ऐकल्यानंतर तुम्हाला तोंडात बोट घालायला लागेल. आणि बघा ब्रेक नंतर ग्लोबल मराठी.